नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जगताप सर बोलतोय। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीची चांगल्या मार्काने तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात। इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये तुम्ही आता प्रविष्ट आहात। सध्याची परिस्थिती विचारात घेता कोरोनानं या जगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेलं आहे। ती जी रोगराई आहे, महामारी आहे, ही आपल्या भारतामध्ये येऊन सुद्धा पोहोचलेली आहे। परिस्थिती आपण पाहतोय अतिशय बिकट आहे। या परिस्थितीमध्ये आपलं चालू वर्षाचं शैक्षणिक जे नुकसान होणार आहे ते होऊ नये यासाठी शासनानं, संस्थेनं आणि मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा अभ्यासक्रम कशा पद्धतीनं पूर्ण करावा यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करत आहोत। मला माहिती आहे की तुमच्याकडे आता पुस्तकं उपलब्ध नाहीये, परंतु ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण काही ॲप्सच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाच्या अंतर्गत आपण ती पुस्तकं डाउनलोड करू शकतो। किंबहुना जे आत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले होणार आहेत किंवा परीक्षा दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्याकडनं जरी जुनी पुस्तकं घेतली आणि ती ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण अभ्यासाला जरी तयार केली तरी सुद्धा काय हरकत नाही। पण तरी पण आपण सगळ्या विषयांचे मुख्याध्यापकांच्या आदेशानुसार आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून सगळे विषय वेळापत्रकाप्रमाणे आपण तुमचे ते घेणार आहोत। त्या अनुषंगानं सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3 दिवस आपण दुपारी 12 ते 12:40 पर्यंत इतिहास आणि राज्यशास्त्र ह्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर तुम्ही शिकवणार कसं, ग्रुपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचणार कसं, आमच्या डोक्यातल्या ज्या काही शंका असतील, ज्या कन्सेप्ट असतील त्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असेल तर कुठल्या माध्यमातून पोहोचवायच्या, या सगळ्या शंकेचं निरसन विद्यार्थी मित्रांनो हे केलं जाणार आहे। परंतु शिक्षक ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये किंबहुना हा जो कालावधी आणखीन वाढणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत कसा पोहोचवायचा, प्रत्येक घटक, प्रत्येक विषय, प्रत्येक धडा हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आमचा छोटासा अल्पसा असा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत करणार आहोत। त्या अनुषंगानं प्रथमतः आपण आपल्या इतिहास आणि राज्यशास्त्र ह्या विषयाची ओळख या 10वीच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आपण करणार आहोत। तर हा जो आपला इतिहास आणि राज्यशास्त्राचा जो विषय आहे तो इतिहास आहे आपला 28 गुणांचा आणि राज्यशास्त्र आहे 12 गुणांचा, असा एकूण 40 गुणांचा आपला हा विषय आहे। त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन हे जे आहे ते 10 गुणांचं आहे, असा एकूण हा विषय आहे 50 गुणांचा। अंतर्गत मूल्यमापनामध्ये आपल्याला साधारणतः 10 गुणांचे अ सत्रला आणि ब सत्रला 2 स्वाध्याय म्हणजे एक स्वाध्याय हे आपले घेतले जाणार आहे आणि त्याचं 5 गुणांमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। त्याच्यानंतर आपली ब सत्रामध्ये एक चाचणी घेतली जाणार आहे आणि त्याचं सुद्धा 5 मध्ये रूपांतर केलं जाणार आहे। असे एकूण 10 गुणांचा अंतर्गत मूल्यमापनामध्ये आपल्याला समावेश केला जाणार आहे। आता ही जी अंतर्गत मूल्यमापनाची जी प्रोसेस आहे ही आपल्याला साधारणतः ऑक्टोबर नंतर आपल्याला ते करायचं आहे। पण आता आपल्याला हे पाहायचंय की 28 मार्कांचा इतिहास आणि 12 मार्कांचं राज्यशास्त्र हे कशा पद्धतीनं डिवायडेशन केलेलं आहे, म्हणजे 40 गुणांचा पेपर आपल्याला तो द्यावायचा आहे। आता 28 मार्काच्या इतिहासासाठी आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, तर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासक्रम इतिहासाचा जो दिलेला आहे त्यामध्ये एकूण 9 प्रकरणं दिलेली आहेत। ती साधारणतः तुम्ही जर पुस्तक जर पाहिलं तर त्या पुस्तकामध्ये ही 9 प्रकरणं आपल्याला दिलेली आहेत। पहिलं प्रकरण आहे ते इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, दुसरं प्रकरण आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा, तिसरं प्रकरण आहे उपयोजित इतिहास, चौथं प्रकरण आहे भारतीय कलांचा इतिहास, 5वं प्रकरण आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास, 6वं प्रकरण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, 7वं प्रकरण आहे खेळ आणि इतिहास, 8वं प्रकरण पर्यटन आणि इतिहास आणि 9वं प्रकरण आहे ऐतिहासिक ठेवांचे जतन।
आता ह्या 9 प्रकरणांचा जो अभ्यास आहे आपल्याला, तो एकूण आपल्याला 28 गुणांसाठी करायचा आहे. आणि 12 गुणांना राज्यशास्त्र जे दिलेले आहेत त्याचे एकूण 5 प्रकरण आहेत, त्याचा आपण नंतरच्या कालावधीमध्ये तो विचार करणार आहोत. पण प्रथमतः ह्या 28 गुणांसाठी आणि ह्या 12 गुणांसाठी जी एकूण 40 मार्कांची जी प्रश्नपत्रिका आहे, ती प्रश्नपत्रिका सुद्धा पाहणं खूप आवश्यक आहे. ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, तर ह्या 40 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी एकूण 1 ते 9 प्रश्न असतात. एकूण 1 ते 9 प्रश्न असतात. 1 ते 5 प्रश्न जे आहेत ते इतिहासावर असतात आणि 6 ते 9 प्रश्न आहेत ते राज्यशास्त्रावर असतात. मग आता 1 ते 5 प्रश्न हे कुठल्या पद्धतीने असतात, त्याचं स्वरूप कसं असतं, तर प्रश्न क्रमांक जो 1 असतो तो रिकाम्या जागा असतात. ह्या रिकाम्या जागा असतात ते किती गुणांच्या असतात, 3 गुणांच्या असतात. त्याच्यामध्ये ब प्रश्न असतो तो म्हणजे असतो चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा, ती किती गुणांची असते, 3 गुणांची असते प्रश्नपत्रिकेमध्ये. मग आपल्याला या रिकाम्या जागा 3 गुणांच्या, चुकीची जोडी जी असते ती ओळखायची, ती 3 गुणांची असते. त्याच्यानंतर जो प्रश्न दुसरा जो असतो, तो प्रश्न दुसरा असतो तो म्हणजे टिपा द्या, तो एकूण 4 गुणांचा असतो. या 28 गुणांमध्ये जी 9 प्रकरणं दिलेली आहेत त्याच्यावरच आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न विचारले जातात. ते एकूण 4 गुणांचा असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक जो 3 असतो तो असतो सकारण स्पष्ट करा, ते असतात 4 गुणांचे. प्रश्न क्रमांक 4 जो असतो तो उतारावरील प्रश्न विचारले असतात, ते 4 गुणांचे असतात. आणि प्रश्न क्रमांक जो 5 असतो तो मोठा प्रश्न असतो, विस्तारित स्वरूपाचा असतो, तो एकूण 6 गुणांचा असतो. मग आता आपण जर विचार केला तर एकूण गुण किती आपले आहेत, 3 आणि 3 6 आणि 4 10 14, 14 आणि 6 14, 26, 24 आणि 4 28. म्हणजे आपला हा इतिहासाचा किती गुणांचा पेपर होतोय, 28 गुणांचा. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला अगोदर जर समजलं तर विद्यार्थी मित्रांनो त्या त्या पद्धतीनं आपल्याला तशी ती तयारी करता येऊ शकते. मग आता ही रिकामी जागा, चुकीची जोडी, टिपा द्या, सकारण, उतारा, मोठा प्रश्न असतात, ह्याची तयारी करण्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रकरणांचा विस्तारित स्वरूपामध्ये म्हणजे चिकित्सक स्वरूपामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं काय करता येऊ शकतो, अभ्यास करता येऊ शकतो. मग आता आपण प्रकरण 1 चा पहिल्यांदा विचार करणार आहोत. हे 28 गुणांचं मी तुम्हाला का सांगितलं पहिल्यांदा, कारण राज्यशास्त्राचा 12 मार्काचा आपण नंतरच्या तासाला आपण तो विचार करणार आहोत. मग ह्या 28 गुणांसाठी आपल्याला 1 ते 9 प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी प्रथम आता आपण पहिल्या प्रकरणाचा विचार करणार आहोत. ते पहिलं प्रकरण म्हणजे कोणतं आहे, इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 ते 9 प्रकरण आपल्याकडे आहे. मग त्या 9 प्रकरणांचा आपण ग्रुपमध्ये आपल्याला त्याचं डिवायडेशन करायचं आहे. पहिली 3 प्रकरणं आहेत ते इतिहास संशोधक आणि इतिहासाची मांडणी कशा पद्धतीनं करायची. नंतरची जी 3 प्रकरणं आहेत ती म्हणजे आहे मनोरंजनाच्या संदर्भामध्ये इतिहास कशा पद्धतीचा, आणि नंतरची जी 3 प्रकरणं आहेत ती म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी कशा पद्धतीनं करता येईल आणि त्याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल त्या दृष्टिकोनातून. हा इतिहास हा नुसता आपल्याला अभ्यास करायचा नाहीये, तर परिस्थितीशी आपल्याला आणि समाजामध्ये जात असताना आपल्याला ह्या इतिहास विषयाचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीनं करता येऊ शकतो, ह्यासाठी शासनानं आपल्याला ही 9 प्रकरणं उपलब्ध करून दिलेली आहेत अभ्यासासाठी. विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जर इतिहासाचा जर आपण अभ्यास जर केला तर शिवाजी महाराजांचा इतिहास होता, त्याच जोडीला बरोबर औरंगजेब होते, मुघलांचा इतिहास होता, प्राचीन संस्कृतींचा आपण अभ्यास करत होतो.
पण ह्या 10वीच्या इतिहासामध्ये ह्या कुठल्याही गोष्टींचा आपल्याला इथं अभ्यास करायचा नाही. मग अभ्यास कुठल्या गोष्टींचा करायचा आहे की मनोरंजनाचा इतिहास कोणता आहे, खेळ आणि इतिहास कोणत्या पद्धतीचा आहे, पर्यटनाचा इतिहास कोणत्या पद्धतीचा आहे, त्याच्यानंतर ऐतिहासिक ठेवा म्हणजे संग्रहालय कोणत्या पद्धतीचे आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला या उपयोजित इतिहासाचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. या इतिहासामध्ये काही गोष्टी अशा क्लिअर करण्यामध्ये महत्वाचा उद्देश म्हणजे काय की ब्रिटिशांनी जो लिहिलेला इतिहास आहे, मुघलांच्या इतिहासकारांनी जो लिहिलेला इतिहास आहे, तो खऱ्या अर्थाने तो खरा आहे का ह्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा काही आपल्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या काही इतिहासकारांनी त्या त्या पद्धतीचं संशोधन करून तो खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत समाजापर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपले विचार काही प्रकरणांच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार मांडले. मग त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, महात्मा फुले असू दे, मार्क्सवादी इतिहास लेखनामधले काही विचारवंत असू दे, वसाहतवादी इतिहास लेखनामधले काही विचारवंत, त्यामध्ये महादेव रानडे असू दे, गोविंद रानडे, गो. स. सरदेसाई असतील, विका राजवाडे असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, ह्या सगळ्या विचारवंतांनी अभ्यासकांनी इतिहासाची मांडणी ही वास्तविकतेला धरून पुराव्याला अनुसरून कशा पद्धतीनं ती तयार समाजापर्यंत मांडली पाहिजे आणि खरा इतिहास हा विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, हा मांडण्यासाठी हा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे आपण पाहणार आहोत. एक थोडं विषयांतर करतो की ह्याच्यामध्ये प्रकरणं जी आपण दिलेली आहेत ते अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे आहेत. म्हणजे कसं की आपल्या डोक्यामध्ये एक विचार असतो की इतिहास म्हणजे खूप असा जुना असेल, रटाळवाना असेल, तर तसं नाही. इतिहासामध्ये आपल्याला खूप काही नवीन शिकण्यासारखं असतं आणि त्या शिकण्यासाठी आपल्याला त्या इतिहासामध्ये खोलवर जाणं खूप महत्वाचं आहे. आता उदाहरण एक फक्त सांगतो तुम्हाला की पर्यटन आणि इतिहास हे जे प्रकरण आपल्याला आहे, एकंदरीत ते प्रकरण 8वं प्रकरण आहे की ते पर्यटन आणि इतिहास हे प्रकरण आपल्याला का दिलेलं आहे शासनानं, तर विद्यार्थ्यांनी पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. तो आनंद घेत असताना त्या पर्यटनामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी अनुभवतोय ह्याचा त्यांनी तो विचार केला पाहिजे आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थानं आपल्याला व्यवसाय आणि रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करून घेता येऊ शकेल हा एक विषय आपल्याला त्याच्यामध्ये घेता येऊ शकेल. कारण 10वी आणि 12वी नंतर ह्या जगामध्ये आपल्याला जर वावरायचं असेल तर व्यावसायिक दृष्टिकोन आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि हा व्यावसायिक दृष्टिकोन देण्याचं काम ह्या इतिहासाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीच्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला ते दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा खरा एक आनंद मला असा निर्माण होतोय बघा, वाटतोय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, की मागच्या वर्षी मी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेच की पर्यटन आणि इतिहास हे प्रकरण शिकवत असताना की पर्यटनाची अनेक उदाहरणं दिली, अनेक स्थळांच्या संदर्भामध्ये माहिती दिली, पण खऱ्या अर्थानं आपल्या आजूबाजूला जी स्थळं आहेत ती आपण ती पाहिली पाहिजे. ह्यासाठी मागच्या वर्षीचा इयत्ता 10वी चा जो वर्ग होता तो वर्ग एकूण 43 विद्यार्थी पाचगणी जवळ असणाऱ्या भिलार गावी या ठिकाणी नेली आणि त्या ठिकाणी जाऊन पुस्तकांचं गाव कसं आहे, त्या ठिकाणी तिथला रोजगार कशा पद्धतीचा उपलब्ध होऊ शकतो, तिथनं पाचगणीला आल्यानंतर त्या पाचगणीच्या टेबल स्टँडवर त्या लँडवर की कशा पद्धतीनं रोजगार करणारे जे काही फेरीवाले लोक असतात हे विद्यार्थ्यांना अवलोकन करायला सांगितलं, पाहायला सांगितलं की जेणेकरून आपण सुद्धा अशा पद्धतीचा व्यवसाय करू शकतो हे त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या इतिहासाच्या माध्यमातून आणि शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून, क्षेत्रभेटीच्या माध्यमातून हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला होता. खेळ आणि इतिहास, मग खेळ कोणत्या पद्धतीने, आता खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं की आपल्याकडे आत्ता सुट्टी आहे, विद्यार्थी बरेच खेळ खेळतात. मग काही बैठे खेळ असतील, काही मैदानी खेळ असतील, युट्यूबवर असेल, व्हॉट्सअपवर असेल किंवा टीव्हीच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून तुम्ही काही फुटबॉलच्या गेम्स पाहत असतील, हॉकीच्या गेम्स पाहत असतील, क्रिकेटचे काय पाहत असतील, ऑलिम्पिक काय पाहत असतील. ह्या सगळ्या माध्यमातून तर खेळ एक आपलं उपजीविकेचं साधन कसं बनू शकतं हा एक इतिहास आपल्याला या माध्यमातून दिलेला. खेळ एक मनोरंजन सुद्धा होऊ शकतं,
पर्यटन, मनोरंजन सुद्धा होऊ शकतं. पण ह्या माध्यमातून आपल्याला एक व्यवसाय आणि रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करता येऊ शकतं, असे अनेक प्रकरण आपल्या त्यामध्ये दिलेले आहेत. संग्रहालय दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल विद्यार्थी मित्रांनो की संग्रहालय काय आहे, की फक्त तिथं जायचं, त्या वस्तू जुन्या पुरातन काळातल्या त्या पाहायच्या, त्या संग्रहित केलेल्या, संकलित केलेल्या काही नाणी असतील, काही पुतळ्या असतील, काही कागदपत्र असतील, हे सगळं पाहायचं आणि घरी यायचं. तसं नाही, की त्या संग्रहालयामध्ये की ऐतिहासिक दृष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, की त्या पद्धतीने आपल्याला रोजगार कशा पद्धतीने मिळवू शकतो, हा एक विचार आपण त्या पद्धतीने केला पाहिजे. आणि शेवटची जी 6 प्रकरण आहेत ती व्यावसायिक आणि रोजगाराच्या दृष्टिकोनातून दिलेली आहेत. पण त्या 6 प्रकरणांच्या आधारावर ही आपली 3 प्रकरणं जी आहेत त्यामध्ये इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा, ह्या प्रकरणामध्ये ज्यावेळी तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल किंवा पाठ्यपुस्तक तुम्ही ज्यावेळी घेऊन बसाल त्यावेळी तुम्ही ते पानं चाळताना तुमच्या लक्षात येईल की इतिहासाची मांडणी ही कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे, इतिहासाचं संशोधन करण्याची पद्धत कोणत्या पद्धतीची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आता विस्तारित स्वरूपामध्ये आपण ह्या विषयाची माहिती आपण पुढील तासाला आपण ती पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आज जो आपला तास झालेला आहे हा ऑनलाईनच्या माध्यमातून, त्यामध्ये इतिहास राज्यशास्त्र हा एकूण किती गुणांचा आहे, 28 मार्कासाठी कोणते कोणते प्रश्न दिलेले आहेत, इतिहासात कोणती प्रकरणं आहेत, अंतर्गत मूल्यमापनामध्ये कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे, आणि राज्यशास्त्रामध्ये जी 5 प्रकरणं आहेत ती 12 गुणांसाठी दिलेली आहेत. त्याचा सुद्धा आपण पुढच्या तासाला आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आता तास संपवण्याच्या अगोदर एक सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपला तास सुरू होणार आहे त्यावेळी तुमच्याकडे एक वही असणं गरजेचं आहे. मी ज्या काही नोट्स तुम्हाला सांगणार आहेत त्या तुम्हाला लिहून घेणं गरजेचे आहे, आवश्यक आहे. जे प्रश्न मी देणार आहे ते प्रश्न सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत, पाठ्यपुस्तकात बघून लिहायचे किंवा मी दिलेल्या नोट्स मधून लिहायचे आहेत. आणि त्या पद्धतीने आपल्याला हा तास हा पुढे न्यायचा आहे, अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे, तुमची तयारी करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडनं प्रश्नपत्रिका सुद्धा भरपूर सोडवून घ्यायच्या आहेत, की खऱ्या अर्थानं हा आपला स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. आणि जर आपण ह्या इतिहासाकडे आणि भूगोलाकडे जर आपण नीट विचार केला तर इतिहास जसा 40 गुणांचा आहे तसा भूगोल सुद्धा हा 40 गुणांचा आहे. त्याचं सुद्धा अंतर्गत 10 गुणांचा आहे. हा 50 मार्काचा, हा 50 मार्काचा असून एकूण समाजशास्त्र हा विषय जो आहे तो 100 गुणांचा आहे. आणि नियोजन जर आपण परफेक्ट जर केलं तर त्या 100 गुणांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 90 गुण मिळू शकतात. ह्या दृष्टिकोनातून आपण पहिल्या दिवसापासून जर नियोजनबद्ध पद्धतीने जर अभ्यास केला तर यश आणि गुण हे आपल्या निश्चित हातात आहे. कारण हा जो विषय आहे हा विषय खऱ्या अर्थानं MPSC साठी म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. बारीक बारीक कन्सेप्ट, छोट्या छोट्या कन्सेप्ट ह्या आपण ह्या विषयाच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत. त्यामुळं पालकांनी सुद्धा, विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या विषयाकडं एक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पाहणं खूप आवश्यक आहे, अशी एक सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता हा तास ज्यावेळी तुम्ही पाहणार आहात त्यावेळी एक विनंती तुम्हाला मी अशी करू इच्छितो की तुम्ही हेडफोन तुम्ही कानात घालून हा तास तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.